मंडळी, तुमचे विचार, तुमची आवड आणि जगण्यासाठी तुम्ही केलेली निवड या सगळ्या गोष्टी सारख्या असतीलच असं अजिबात नाही. या वाक्याचा अर्थ तुम्हाला पुढील प्रहसन बघितल्यानंतर कळेल. त्याच प्रहसनासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हॅलो. हां, येस. हो हो हो. नाही पोहोचलो. MHJ गार्डन रिसॉर्ट. बरोबर. हो नेचर सँक्च्युरी. हां बरोबर, तिकडेच आहे. येस हो आलोय. हां 10:30ला बोलवलं होतं तुम्ही. 10ला आलोय. मी जरा लवकर आलोय. प्रिया. हॅलो. प्रिया. प्रिया. ऋत्विक. हाय. सॉरी तुम्हाला नाही. हॅलो हाय. मी करतो तुम्हाला फोन. मी आलो आहे पण मी भेटतो तुम्हाला. हाय प्रिया. हाय. हाय. कशी आहेस तू? मस्त. या किती वर्षांनी भेटतीयस? हो. 3 वर्षांनी. बापरे. ब्रेकअपच्या दिवशी भेटली होती शेवटचं. त्याच्यानंतर तोंडही दाखवलेलं नाहीयेस मला. काय ठरलं होतं आपलं? ब्रेकअप झालं तरी सुद्धा एकमेकांसाठी म्युच्युअल रिस्पेक्ट ठेवायचा, एकमेकांना सतत फोन करायचे, मेसेजेस करायचे. 2 महिने सगळं केलंस, नंतर गायब झालीस, ब्लॉक केलंस. काय प्रिया, होतीस कुठे? इथे मी तुला शोधलं माहितीये. फेसबुकला शोधलं, इंस्टाग्रामला शोधलं, कुठेच नाही. ब्लॉक करून टाकलंस. मला माहिती आहे आपल्यात मतभेद होते, आपले कम्पॅटिबिलिटी इश्यू होते. तुला मर्ढेकर आवडायचे, मला पाडगावकर कळायचे, तुला स्कॉर्सेसी आवडायचा, मला नागराज पंचळे. फॅन्ड्री. काय टेन्शन नाही. तुला काय ते जग एक्सप्लोर करायचं होतं आणि मला लग्न करायचं होतं तुझ्यासोबत. मला सेटल व्हायचं होतं. तू म्हणायचीच नाही असंच बिंदास फिरायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं आयुष्याचं. एवढे मतभेद होते, मला मान्य, पण आपलं ठरलं होतं ना पण एकमेकांच्या संपर्कात राहायचं. काय. आणि आता बघ, हे साडी बिडी नेसून मंगळसूत्र. मंगळसूत्र. प्रिय, तू म्हणायचीस तुला लग्न नाही करायचंय, तुला जग एक्सप्लोर करायचंय. तू लग्न केलंस? या तू लग्न केलंयस आणि होतं म्हणतीयस? अरे म्हणजे असं काय झालं म्हणजे? अरे तुझं नाही झालं का? नाही झालं. अयो. का? तुझ्यामुळे. का? अरे आपण जितकी वर्ष रिलेशनशिप मध्ये होतो तूच मला सांगायचीस ना काय लग्न का करायचं असतं. मला कळत नाही का हट्टहास आहे प्रत्येक माणसाचा. लग्न करू. निसर्गात कुणी करतं का लग्न? प्राणी पक्षी पशु कुणी लग्न करतं का? माणसांनाच खूप बाई काज लग्न करायची, का करायचं, हे सगळं तू बोलायचीस. तू म्हणजे आपलं ब्रेकअप झाल्यानंतर मला रिअलाइज झालं सगळं. माझ्या लक्षात आलं, अरे बरोबर बोलतीये ही. आपणच उगाच टिपिकल विचार करतोय, लग्न करू, सेटल होऊ, असं करू तसं करू. तू बरोबर बोलायचीस म्हणून मी जॉब सोडला. एक्सप्लोर करायचं म्हणून मी स्टार्टअपच्या मागे लागलो, फोकस करायला लागलो स्टार्टअप वरती, बिझनेस वरती. मी असाच राहिलो संट्या आणि तू लग्न केलंस. काय झालं ते? एक मिनिट बस जरा इकडे. बस प्रिया, बस. मला ऍक्च्युली नाही प्लीज बस. मला कळत नाही, माझ्यासोबत तुझं इतक्या वर्षात जुळलं नाही, कधी तुला माझे विचार पटले नाही, आपल्यात इतके मतभेद होते. असा कोण सापडलाय ग तुझ्या मॅच्युरिटीचा कम्पॅटिबल पार्टनर तुला? नाही मला ऐकायचंच आहे. एवढा कसा काय बदल झाला? जी मुलगी लग्नाच्या इतकी विरोधात होती तिने डायरेक्ट लग्नच केलं. आहे कोण असा तो? कोण आहे? कोण? राजू. राजू. अरे देवा. सांग. काय लगा आलात म्हणजे याच्या लागा 2 किलोमीटर गेलो तांगड्या तोडल लागा. एक बिअर शॉपी नाही लागा बाबाला इकडं मेन स्टँडच्या तिथं गावली. तिथल्या तिथं लगा उभ्या चिल्ड मध्ये ओढली एक आतमध्ये. 2 घेऊन आलो या. दुपारचं कसं लागा 2 चिल्ड बिअर टाकल्या का नाही आतमध्ये. असं थंडगार होतंय लगा आतमध्ये. पाहुणे वर हा एक काय हे काय म्हणला? हे रोहित माने, हा माझे मिस्टर. मला काही जा मंडळी आमची. हाय तुझा हे हाय तुझा. हा यायला हे कोण आहे? महेश कोठारेंच्या पिक्चर मधला विलन.
हे आय 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 कोण पाहुणा इथं हा माझा जुना भाऊ, काय जुना भाऊ लांबचा जुना भाऊ लांबचा भाऊ पृथ्वीक. नमस्कार ऋतिक शेठ. ऋतिक नाही पृथ्वीक. शेमच आहे की हो. ऋतिक काय आणि पृतिक काय शेमच वाटतंय की ऋतिक पृतिक त्याला काय होतंय तेव्हा हा काय लागा भावा लग्नाला आला नाही लागा असं असतं तेव्हा कुठे नाही तेव्हा हे दादा परदेशात होता ना. मग काय झालं लगा बहिणीच्या लग्नाला येत नाही ती होय हा असं असतं तेव्हा कुठे काय लागा राजू बोलावलं नव्हतं तुझी तू नाही नाही एक मिनिट राजू कोण? मंडळी माझी राजू पिरवाना राजू म्हणतोय तिला राजलक्ष्मी नाव आहे तिचं. प्रिया नाव आहे ना तुझं? ए तिला लग्नाच्या आधी पिरिया ते जायला काय नाव आहे पोचट पिरिया कसं वाटतंय ती राजलक्ष्मी आजीचं नाव आहे आपल्या लय आवडतंय लग्नाच्या आधीच ठरवलं होतं आपण त्याच्या आधी लग्न कोणावर भिवू दे तिचं नाव राजलक्ष्मी ठेवायचं राजलक्ष्मी रोहित माने हॅशटॅग रारोमा कसं आहे रारोमा. कोणासाठीच मी स्वतःची ओळख नाही बदलणार असं म्हणणारी तू कोण ही ही? हा हार्डकोर फेमिनिस्ट होती ही. ती काय असते हा? प्रिया ज्याला फेमिनिस्ट हा शब्द माहित नाही त्याच्याशी लग्न केलंयस तू. ते काय झालं ते झालं नाही म्हणजे झालं नाही अरे एवढं काय त्या प्रेमात बदलते ना मी असं कोणीही बदलतं मी पण थांबा एक मिनिट थांबा ए शैल्या शैल्या अरे कुठं ओलात नाही की बेण्या इधर फ्रीजर मध्ये ठेव एवढी बदल? पिल्ल झाली पाहिजे एकदम ओय ऋतिक शेठ ओ बरोबर. तुमचं काय तुम्ही काय करताय सांग सांग ना माझं नाव पृथ्वीक आहे तर पृथ्वीक म्हणायला सांग ना. पृथ्वी काय सेमच आहे घेऊ तुम्ही लागा त्याच्यात कुठे अडकलाय तेव्हा अच्छा म्हणजे काम धंदा काय करताय म्हणलं मी फर्स्ट जनरेशन आंतरप्रनर आहे. चांगला आहे की चांगला धंदा निवडलाय ती लागते लोड शेडिंग बिडी असलं की नाही मग लागते लोकांनी ती काय जनरेटर जनरेटर लागतोय चांगला धंदा आहे पण लावून धरायचं सोडायचं नाही बिझनेस चालू केला की आपलं तुम्हाला सांगतो दोस्त आहे इकडे इकडे बघा 4 जनरेटर आहे तिचं स्वतःच अरे. गडी मोकळाच नसतोय नुसती ऑर्डरी चांगला चांगला धंदा आहे करा जनरेटर धंदा चांगला हे काय आहे प्रिया हे काय आहे? हा तेच प्रिया हे काय आहे? हे म्हणजे मी काय म्हणते आपण जाऊया का आपल्या रूम वरती आम्ही येतो हा चला चला बघितलं का बायकोला कशी घायला लागली बघितलं का रूमवर जायचे काय लागा पाहुणा आल्या तीन रूमवर काय जायचे बस इथंच अहो महाराजी काय एक चिल्ड मध्ये बियर एक बियर हाणू की 10:30 झालेत सकाळचे. मग काय झालं बियरला थोडीच कळते सकाळ आहे का दुपार आहे हा नाही त्याच्या आईला त्याच्या आईला फोन केला होता का नाही डुमऱ्या बरा आहे का भगवान थांबली का नाही त्याची केलता सकाळी आईला बोल वरनं आठवलं मला ओय, केला होता का डुंबऱ्या म्हणजे बैल बिल आहेत की काय तुझ्याकडे आता? ए पोरगा आहे माझं प्रिया तू डुंबऱ्याची आई आहे. राजवर्धन नाव आहे त्याचं फिरमाना आम्ही डुमऱ्या म्हणतोय त्याला मग जर राजवर्धनला प्रेमाने डुंबऱ्याच म्हणायचं आहे तर राजवर्धन नाव का ठेवलंय त्याचं? आणि मुळात हा तुला तुला डुंबऱ्या आहे. 2 वर्षाचा झाला आता किती 2 वर्षाचा आहे बड्डी केलाय जोरदार मध्ये आत्ताच एकदम तलवारीनं केक बिक कापला 2 वर्षाचा डुंबऱ्या आहे तुला? प्रिया 3 वर्षापूर्वी दादा आपलं शेवटचं बोलणं झालं होतं 3 वर्षापूर्वी प्रिया. हो हो आणि तुला 2 वर्षाचा डुंबऱ्या झाला पण
असं कसं सगळं झालं म्हणतेस तू प्रिया? त्याला तुला डिंक फॅमिली पाहिजे होती ना? डिंक म्हणजे डिंक नाही, डिंक म्हणजे म्हणजे एक टर्म आहे, DINK, डिंक, डबल इन्कम नो किड. म्हणजे दोघांनी मिळून कमवायचं, फक्त मुलं बाळा जन्माला नाही घालायची, फक्त कमाईवरती फोकस करायचं. याला दोघांनी कमवायचं आणि कोणाच्या बोडक्यावर घालायचं? आपल्यात असं नसतंय. आपल्यात म्हणजे सिंगल इन्कम वरबाडणारी लय तरी कमी पडत नाही. आपलं असं असतंय. आपल्या तुम्हाला सांगतो, आता हे आईबाप मेल्यानंतर वाटण्या बिटण्या होणार, तेव्हा एकमेकाच्या उराव बसाय 4 पोरं तर पाहिजे तिकडे अरे नाही. बापरे. काय राजू? हा पाहिजे. पाहिजे म्हणतेस तू? डिंक वरनं हा 4 पोरं पाहिजेत वर आलीयस तू प्रिया? अव 4 काय, मी तर म्हणतो 10 पाहिजे ती मला. अगं, ए. मग हायच तेवढं आपलं. अरे प्रत्येकाच्या वाटेला 40-40 एकर येईल एवढी जमीन आहे आपली. साधं सुद्धा नाही. शेती फिरायचं म्हणलं तरी जेवढं काढायला लागतंय. 5 लिटर डिझेल नुसतं एक फेरा मारायला लागते. सुट्टी नसती. आता ह्याच्याच तयारीसाठी तर आलोय आम्ही दोघं. मग काय माग हटायचं नाही. समजलं माझ्या म्हातारा? आता आत्यो बोल की. हा हाय की राजू, आहे की राजू देऊ आत्या आहे. आत्या ओ! थांबा, पदर घेते, पाया पडते. हा हा हा. कोण म्हणलं? कधी म्हणलं? नव तसं नव. डोंगराला आईकडे ठेवलाय ना, हागवून लागली त्याला. हा, तुमची तब्येत बरी आहे का? आती पिंकी होय. ओय ओय पिंकी, ओय कशी पडती पिंकी. काकीला पप्पी द्यायची म्हणा. एक इकडं फोनवर. नाही होय, जाते होय. बरं आहे का की इथनं काय आणू तुमच्यासाठी? हा बघते. आंब आणती, आंब. हा चालते, देत्या धरा. आत्यो आवाज येणं झालाय. आत्यो धक्का वयाला. आयो ए शैली आरतीच्या आईला तुला इथं बसव की लागाय एखादा टाव. हॅलो आत्यो, आवाज येणं. हॅलो बस बेबी बस. आय ओनली ड्रिंक माछा म्हणणारी तू आता डोक्यावर पदर घेऊन आंब आणती आंब असं म्हणालीस? फोनवरच्या आत्याच्या पाया तू इथे जमिनीला हात लावून पडलीस? प्रिया, हे काय आहे? असं कसं सगळं झालं? अरे तेवढ्या गप्पा मारायचीस फेमिनिझमच्या, काय काय सांगायचीस मला. मला असं नाही आवडत, मला तसं नाही आवडत, मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत. तुम्ही पुरुष म्हणजे हे पॅट्रियार्की आणि हेन आणि तेन, आम्ही बायका म्हणजे आंब आणती आंब. इथपर्यंत आणलंयस तू? प्रिया, तसं नाही. एवढी बदललीस तू? अरे हे बघ, लग्नानंतर बदलतात मुली, म्हणजे सगळेच बदलतात. काय ऋतिकराव, कशाची बदलाबदली झाली या? मी नाही का बदलले. लग्न झाल्यानंतर मी नाही का बदलले ते हा विषय आहे का? बदलणारच किंवा फिरमात माणूस बदलतो जण. आता मी केवढं बदललो ह्याच्यासाठी. हे बदललेले तुम्ही आहात. मग काय, आत्ताची मी हे आत्ताच आहे की नाही मी नाहीच आहे. म्हणजे मी वेगळाच आहे, बदललो ह्याच्यासाठी. तसं की म्हणजे कसं आहे, ही आल्यापासून आहे की नाही मी पेच कमी केलं. आधी लय पिचू. काय करायचंय? आधी पिचू लय, प्यायचं. आता नाही पित. आता कसं फक्त तुम्हाला सांगतो, बुधवार असते, शुक्रवार असतो, शनिवार आणि रविवार, बाकी दिवस नाही पित. बाकी टच पण नाही. राहिलंय काय पण आता मग याच्यात? सोमवार, मंगळवार, शुक्रवार. कडक उपासच असतो त्या दिवशी आपला, त्याच्यामुळे हातच नाही लावायचा. लय बदललो. तर तुम्हाला सांगतो, आधी आहे की नाही मला मोग्यांबा आवडायचा आणि हिला गेंडा स्वामी आवडायचा. काय आवडायचं?
मोगॅम्बो मला मोगॅम्बो हिला गेंडा स्वामी स्वामी आणि मोगॅम्बो म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याच्या आईला मोगॅम्बो म्हणजे काय विषयच नाही हो विषय कटच आहे. अमरीशपुरी म्हणजे काय त्याच्या आईला अमरीशपुरी आहे का काय कोण अमरीशपुरी आहे होय तेव्हा? अर्थच नाहीये या वाक्याला. नाहीये. एका कवीला चौथी ओळ सुचतच नाही म्हणून 3 ओळी परत त्याच लिहिल्यात असं वाटतंय हे. हे हे एवढे मोठे नट ते कसं बोलतायत अमरीशपुरींबद्दल हे? अहो असं काय हो अहो अमरीशपुरी आमच्या हिता येते हो त्यांच्याबद्दल लय आदर आहे की काय नट आहे होय. आणि पिक्चर मधलं कलाकार कसं आम्हाला म्हणजे घरचंच मेंबर वाटते ती हो काय विषयच नाही त्यांच्याबद्दल लय हितं. पण मोगॅम्बो म्हणजे याच्या मोगॅम्बोच आहे इथं काय गेंडा स्वामी दिसाय नुसता डेंजर आहे. पण ही काय म्हणायची मला की त्यांच्याकडे मिसाईल आहे. तिला म्हणलं अगं बेने तो राजकुमार जातोय फ्यूज काढून आणतोय मिसाईल बॉम्ब आणतंय त्यांचं तिकडं हा याच्या यायला कसलं डॉम्बल्याचं विल नाही तर ही मोगॅम्बो कसा आहे त्याच्या मोगॅम्बो असं असलं पाहिजे असं आहे. नाही पण मला पटलं ना ते नंतर. यातलं तुला रियालिटी नाही कळत. आता आता मला मोगॅम्बोच आवडतो गेंडा स्वामी नाही आवडत. आणली की नाही लाईन येऊ तुला मोगॅम्बो आवडतो? माझ्याशी 2-2 तास भांडायशीस. स्कॉर्सेसी ग्रेट आहे मला जरा स्पिलबर्गच ओव्हररेटेड वाटतो म्हणून. इंटरस्टेलर कसा चुकलाय हे सांगायचीस मला. तू गेंडा स्वामी आणि मोगॅम्बोवरती चर्चा करतेस नवऱ्याशी. G.A. कुलकर्णी ग्रेट की विजय तेंडुलकर ग्रेट याच्यावरती भांडायचीस माझ्याशी तू. गेंडा स्वामी आणि मोगॅम्बोवर खुश होतेस तू आता. ही कुठल्या पब्लिक बद्दल बोलताय हे काय कुठल्या पब्लिकचं बोलताय? पब्लिक नाहीये ते. कसं आहे ते का तुमचं हा? या घेऊन त्याच्या आयला बसू चिल्ड मध्ये बिर मार सगळी होय हो माझं काय कळतंय का कोणाविषयी बोलताय? अहो, थोर साहित्यिक आहेत हे सगळे. जाऊ दे अरे त्यांना माहितही नाहीये साहित्यिक हा शब्द त्याच्या सिलेक्ट केला हिने. जाऊ दे अगं प्रिया अरे दादा जाऊ दे. अगं हो ग दादाच मी ग तुझा. अरे हा माणूस हा हा पब्लिक कुठली पब्लिक विचारतो हा? तू ज्याला G.A. कुलकर्णी कोण आहेत विजय तेंडुलकर कोण आहेत स्कॉर्सेसी कोण आहे स्पिलबर्ग कोण आहे हे कळत नाही. टॅरेंटिनो बद्दल तर विचारायलाच नको या माणसाला. त्या माणसाशी तू तर गेंडास्वामी आणि मोगॅम्बोवर चर्चा करतेस. चर्चा काय करायची तो बायकोशी चर्चा करायचीच नसती. बायकोला बसवायची पुढं आणि म्हणायचं तिला "ए, मला बघायची तुझ्याकडं बस बी येणे असं म्हणली की लाजतीच मग ती. लाजल्यावर मग लय भारी वाटतंय बरं का. हा एकदम त्याच्या आयला मोग्या मग खुश व्हा. चर्चा विचार नाही करायची. आम्ही बायकांबरोबर चर्चा करतच नसतोय. बायको आली की नाही पुढं बघतच बसायचं तिच्याकडं. मग कशी गायाळ होती बघा. म्हणजे तुम्हाला सांगतो व्यवहाराच्या चर्चा असल्या नाही बायान पुढं करायच्याच नाही त्या. आणि त्या बी स्वयंपाकाच्या चर्चा आमच्या पुरुषां पुढं करतच नाही त्या. तुमचं तुम्ही बघा तिकडं आमचं आम्ही बघतोय. आमचं असं असतंय. बायांना आमच्याकडे मोकळीक बाय बंधनात अडकवायची नाहीच कळलं का. बाय मोकळी सोडली पाहिजे बायको मोकळी पाहिजे असं आहे आपल्याकडं. ही मोकळी काय तुमच्याकडे? मग प्रिया नो युटेरस नो ओपिनियन असे स्टेटस टाकायचीस तू. तू हे तुला आवडतंय प्रिया हे असं आहे तुझ्याकडे आत्ता? हा? अरे हा? हा? ते दादाला समजायचं काहीतरी comedy बोल. काय भाव लागा तुमचं लय. आपण जायचं का रूम वर जायचं का? काय घाय लागली बघा कशी घाय लागली एका माणसाला. जरा थांबा की प्रतीक शेट एकदा यावं तुम्ही जेवाय वाजेल घरी जेवा या. बायको काय जेवण बनवती होय? कोण? ही जेवण बनवायला लागले? अरे राजूच्या हातचं काळं मटण खाऊन बघा तुम्ही. दोस्त येते ती की नाही माझी इडीच होती ती. सगळी म्हणणार मटण खायचं तर सावतेच्या बायकोच्या हातच खायचं काळं मटण. राजू काळं मटान बनवते. फेसबुक वरती ऑल लाईफ मॅटर्स असं स्टेटस टाकायचीस. सेव्ह पेट्स सेव्ह ॲनिमल्स असे फोटो टाकायचीस. आता तू काळं मटान बनवतेस राजू. खाऊन बघा खावा लय भारी असते. सावत्याची बायको म्हणून प्रसिद्ध झाली आहेस. स्वतःची ओळख बनवायची होती ना तुला. आता तू सावत्याची बायको झाली आहेस. वा रे फेमिनिस्ट वा रे वा. मला ना ऐकायचंच आहे तू कशी बरं प्रेमात पडलीस यांच्या.
मला लव्ह स्टोरीच ऐकायची आहे तुमची. सांगा भाऊजी, भाऊजी सांगा मला तुमची लव्ह स्टोरी सांगा भाऊजी. नको नको कशाला, चला आपण जाऊया. नाही सांगा सांगा सांगा. नाही मी नाही, मला नाही जमत तेवढं. माझं कसं आहे, मला रांगवाय नाही येत. ही विनी लय रोमॅन्टिक आहे, ही लय भारी रांगावती अहो. बेनी ऐकोला बेनी म्हणा. लय भारी आहे ही. सांग की सांग की सांग की भावाला. नको ना, झुंपू चुकू सांग की. नको. सांग की सांग. सांग म्हणलं की सांगायचं. सांगते आता. सांग 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 सांग. ते मी महाबळेश्वरला गेले होते बोटिंग करायला. हा? तर तिकडे पाण्यात बुडायला लागले, हा. पडले. तर याने वाचवलं. नाही नाही, यांनी नाही वाचवलं, नावाड्याने वाचवलं मला. हा. पण असं खूप नाकातोंडात पाणी गेलं होतं ना, तर त्यांनी बाहेर आणलं. तर आय कुडंट ब्रीद, सो ही स्टार्टेड गिविंग मी CPR. या नावाड्या. Sailor, yeah. Yeah, and then I wasn't breathing, so he gave me mouth to mouth. Okay. And then he appeared out of nowhere. Okay. हे तिकडे आले. मी होतो तिकडं. ही एवढं सगळं झालं तर ठीक होतं, त्याचा काय विषय नाही. नंतर पप्पी घेतली हो. ह्याच्या आईचं माझं जे टाळकं सणागलं नाही, त्याला घेतला बाजूला दगडानं वाटत असला त्याचा बिहेऱ्याचा. तुझ्या आईचं वाटाला वाट लावतोयच म्हणजे हे असं फिरते आता, हे असं असं करत. आता काय हात लावलं बाईला कुठल्या विचारल्याशिवाय. हिला बिनीला अक्कल नाही, झोपून राहिली होती. उचलली तिथल्या तिथं मागणे बुक्का टाकला नाही, करून पाणी बाहेर. तिला म्हणलं का तुला काय लाजबीज आहे का, बिनी झोपतीच कसली लगा, परपुरुष कोणतरी तुला टच करतोय लगा, झोपलीच वय निवांत तू. परपुरुष टच कर. नाही नाही, म्हणजे तो नावाडी बोलला की अरे तुमचा काय संबंध, ही कोण आहे तुमची. तर हे म्हणाले की बायको आहे माझी, आणि असं कचकन जवळ उडलं. इतकं सेफ वाटलं ना मला तेव्हा. असं वाटलं याच कुशीत राहावं आयुष्यभर. घायाळच झाले मी तेव्हा. हे असं हे झालेलं आहे तुमचं. ओके मस्त हे आहे तुमचं. भारी आहे की नाही, आवडली की नाही लव्ह स्टोरी. हे आहे. आता बियर आणायची. आता चिल्ड बियर झाली पाहिजे. आता विषय रंगलाय, आता काय बोलायचं नाही. पाहुणं भाव आलाय लागा, राजूचा भाऊ आला नाचत वाटणार नाही आपण. अजिबात नाही काय Meeting आहे. अजिबात नाही, तत्त चालणार नाही. ऋतिक शेठ बसा बसा ओ बसा बसा. आता बियर मी घेऊन आलो, बियर आणल्याशिवाय जायचं नाही अजिबात. आलोच बघा मी लगेच घेऊन. वा रे शाणी. या रेम्या डोक्याच्याला कळलं नाही, तो माणूस तुला CPR देत होता, पप्पी घेत होता असं म्हणाला तो. त्याने एका माणसाचे होठ फोडले, ते तुला आवडलं, त्याच्यात तुला सेफ वाटलं. त्याचा इनोसन्स आवडला मला. म्हणजे जो माणूस एका परस्त्रीच्या रक्षणासाठी इतका अग्रेसिव्ह होऊ शकतो, तो स्वतःच्या बायकोसाठी काय काय करेल ना. प्रिया खरं खरं सांग, का केलंस लग्न? अरे हेच आहे कारण. प्रिया खरं खरं सांग, का केलंस लग्न? खरं खरं सांग. हे सगळं प्रकरण झालं ना मारामारीचं, हा. तेव्हा मी कंप्लेंट करायला म्हणून याची माहिती काढायला गेले. म्हटलं कोण आहे बघू तर, हा एवढी मारहाण करतोय. तर कळलं त्या बोट क्लबच्या 15 बोटी ह्याच्याच होत्या, आणि ते जे रिसॉर्ट होतं ते पण ह्याचंच होतं. त्याच्या बाजूचे 2 रिसॉर्ट्स पण ह्याचेच होते. वर परत एवढी शेती आहे त्यांची, दूध संघ आहे, पतपेढ्या आहेत, शिक्षण संस्था आहेत, स्पिरोलिनाचे प्लांट्स आहेत. एवढं सगळं त्यांचं आहे. म्हटलं मला चालेल. लाज नाही वाटत? झोप कशी लागते का तुला रात्रीची? कशी लागते तुला झोप? अरे लाज वाटली पाहिजे तुला, लाज. माझ्याशी ब्रेकअप करताना मोठ्या गोष्टी करत होतीस, फेमिनिझमच्या, कसं मला स्वतंत्र आयुष्य जगायचं आणि कसं मी कोणावरती डिपेंडेंट नाही आणि सगळं बोलत होतीस. फसवणूक केलीस तू, माझी फसवणूक. मला तेव्हाच कळलं पाहिजे होतं, जेव्हा तू म्हणायचीस मी पुण्यात यायचे आणि साताऱ्याजवळच्या बिबीवाडीत यायचीस ना, तेव्हाच मला कळलं पाहिजे होतं ही खोटारडी आहे. लाज वाटते मला तुझी, लाज. मुळात ना मला पटतच नाही आता अशा मुली. आवड किती वेगळी असते ह्यांची, आणि निवड अचानक वेगळी काहीतरी करून घेतात ना. मला या मुली पटतच नाही हल्ली. काय रिंगटोन ठेवले ही फोनची? काय हो? हॅलो. ओ
इथंच आहे, बॅगेत आहे हो. पहिला का पौडा पहिला हा ते माझ्या मिश्रीच्या पुडीला हात लावायच नाही. सांगते मग. हा त्याच्या बाजूला आहे ओपनर. ए ही मशरी लावायला लागली रे. ए, मला नाही रे. हे नाही रे. हे नाही. हे नाही, सत्यच नाही. अरे बाप रे बाप, जे काय सांस्कृतिक मानसिक भावनिक धक्के बसत होते, काय वर्णावे ते. कडक परफॉर्मन्स, कडक कॉन्सेप्ट आणि काय रंगवला तुम्ही. आहा, मजा ही आ गया. येस प्रसाद दा. वा 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 वा, बहारदार. विनायक पुरुषोत्तमसाठी प्रचंड टाळ्या. येस, वा वा विनायक. अप्रतिम कॉन्सेप्ट होती, अप्रतिम लिहिलं होतं आणि अधिक दर्जाचं सादरीकरण. वा. हा हा हा, क्या बात आहे. पीपी फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. सावत्या कडक. थँक्यू सर. इतका सच्चा आणि इतका निरागस परफॉर्मन्स होता की क्या बात आहे. वा 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 वा. थँक्यू सर. म्हणजे का असा नवरा मिळाला तर नको असेल मुलींना, असं असं वाटण्या इतपत तू ते कॅरेक्टर नेऊन ठेवलंस. त्याची सच्चाई इतकी अधोरेखित केलीस तू, ही मजा आली फार. थँक्यू सर. प्रिया, मला आजपर्यंत तुझा आवडलेला हा सगळ्यात जास्त परफॉर्मन्स. आजपर्यंतचं तुझं सर्वोत्तम काम आहे हे या मंचावरचं. लाजवाब कॅरेक्टर प्ले केस तू, लाजवाब. म्हणजे तुझा रागही येत होता, तुझ्याबद्दल कणव पण वाटत होती, तुझ्याबद्दल उत्सुकता पण वाटत होती, तुझ्याबद्दल दुःख पण वाटत होतं, तुझं पटतही होतं, तुझं पटत नव्हतं पण. जिथे जिथे ज्या ज्या इमोशन्सवर ते कॅरेक्टर न्यायला हवं होतंस ते इतकं अचूक नेलंयस तू की क्या बात आहे. वा वा, लाजवाब. बहारदार, बहारदार. फार मजा आली. अप्रतिम स्किट होतं, अप्रतिम. वा 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 वा, कडक. येस महेश सर. मला जे काय म्हणायचं होतं ते प्रसाद सगळं बोलून. नाही, खरंच फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. म्हणजे आय विल स्टार्ट फ्रॉम द म्हणजे बेसिक्स. सेट, उत्कृष्ट सेट. म्हणजे इथे एक गार्डन रिसॉर्ट असू शकतो असं एक फिलिंग. कमाल. लेखक, उत्कृष्ट लिखाण. डिरेक्शन फॅन्टॅस्टिक. हॅट्स ऑफ टू द डिरेक्टर. रिअली गोस्वामी सर. काय काय रचलं होतं तुम्ही, काय तुमच्या मुवमेंट्स होत्या, काय आणि ॲक्टिंग वाईज तर यू आर आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग. आणि प्रिया, यू आर फॅन्टॅस्टिक ॲक्टर, फॅन्टॅस्टिक. मी मनापासून बोलतो. आय एम सेईंग दिस फ्रॉम माय हार्ट that you are one of the best actresses today. I'm telling you that. क्या बात आहे. कारण तू एक मॉडर्न मुलीचं पण काम तितक्याच इझिली करतेस आणि एका टिपिकल मानेंच्या बरोबर, मानेंच्या बायकोचं का. वा, माने यू आर ऑल्सो टू गुड यार. म्हणजे आय लव्ह माने. ज्या पद्धतीने तो त्या गावरान स्टाईल आणतो ना, वा. म्हणजे अक्षरशः अगदी काळा मटाण खाल्ल्यासारखं वाटतं. सही आहे. आणि ऋत्विक, यू आर रिअली फंटॅस्टिक. आणि काय तुमच्या तिघांमध्ये इतका वंडरफुल गिव्ह अँड टेक चालला होता ना, कमाल. मला खूप बोलायचं आहे या ॲक्टवरती, पण आय थिंक द टाइम इज लेस. नो बट यू गायज आर टू गुड. एव्हरीबडी वॉज फंटॅस्टिक. कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू. मनापासून. आणि परफॉर्मन्स बघत असताना माझ्या मनात हे येत होतं की अशा घटना घडलेल्या असणार आहेत. आणि मला आणखीन एक गोष्ट काय आवडली माहिती आहे, त्यांनी माझ्या दे दणादण मधल्या व्हिलनचा एक झलक दिली. दे दणादण, सो लॉंग बॅक, 1987. येस. थँक्यू. वा 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 वा. हॅशटॅग कडक, हॅशटॅग वा रे वा परफॉर्मन्स. थँक्यू.